हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू अनदर व्लॉग. तर आज सकाळची सुरुवात स्वयंपाक बनवण्यापासून झाली होती. सध्या माहेरात आहे, पण मी सासरी असो व माहेरी दोन्ही ठिकाणी काम करते. पण काही लोकांना ते दिसतच नाही, म्हणून ठरवलं की व्लॉगिंग करायचं. कारण आपण काय करतो, काय करत नाही, कुठली कामं करतो, कुठली करत नाही, हे दाखवायचं मूळ उद्दिष्टच तो असतो व्लॉगिंग करणं. मग सगळा स्वयंपाक मम्मी आणि आईपुरतं करून घेतला. माझा नाही केला, कारण मी सध्या एकच टाईम जेवण करते. कॉज मी डाएटवर आहे सध्या, जिम बंद असल्यामुळे. मग साईडच्या आंटींकडे गेले होते आणि खूप छान माझा मेकअप करून दिला. तर आज आहे लास्ट डे ऑफ कॉलेज. ॲक्च्युली माझं मास्टर्स कंप्लीट होतं आहे, ह्यातच मी खूप खुश आहे. मग गेले ॲटोमध्ये कॉलेजला जाण्यासाठी. सगळी लोकं माझ्याकडे बघत होती आणि त्यांची नजर लागली, आणि नजर लागल्यावर रिक्षाच बंद पडले. आणि मग दुसरी रिक्षा पकडले, स्टँडवर गेले आणि युनिव्हर्सिटीला जायला रिक्षा घेतली. तर जाताना इतका भयंकर ॲक्सिडेंट झाला होता. मग फायनली कसं तर करून पोचले युनिव्हर्सिटीला. बाय द वे, मी कशी दिसते मला सांगा. ॲक्च्युली झालं असं, एक साईडला आणते होत्या आणि माझं स्वतःहून मन भरून कौतुक केलं. मला इतकं भारी वाटलं. जाता जाता काय म्हणलं मला बोला. एकदम एक नंबर साडी दिसेल. थँक्यू काकू. एक नंबर ओरिजिनल दिसायला आणखी. होय दुकानात लावतात का? होय डमी दिसायला लागले का? थँक्यू. त्यांनी केलेलं मनापासून कौतुक ऐकून खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर फायनली गेले होते ऑडिटोरियम हॉलला. तिथे कार्यक्रम चालू झाला होता. खरं तर हे वर्ष कसे गेले मला काहीच कळलं नाही. कारण डिग्री कंप्लीट झाली, मास्टर डिग्री कंप्लीट झाली. संसाराचा गाडा ओढत ओढत कसं तर करून मी माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं. याचं सगळं श्रेय मी त्यांना देईल ज्यांची आज जयंती आहे, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी जर आज स्त्री शिक्षणाचा पाया रचला नसता तर आज माझ्या नशिबात हा दिवसच आला नसता.